जॉर्डन स्ट्रायकर एंड वरती निलेश निचिते, दुसऱ्या बाजूला योगेश बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, पंचांचा हिरवा कंदील दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून. खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती निलेश. पहिला चेंडू यावेळेस पुल केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, लॉंग लेग मध्ये फिल्डर आहेत, तोपर्यंत एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमचा अकाउंट ओपन होतोय. थेंबे थेंबे तैसाचे, अगदी त्याप्रमाणे एक धावची मात्र अर्जित करण्यात येते आणि अशा रीतीने श्री गणेशा होतोय धावसंख्येचा प्रारंभ होतोय डावाला. एक धाव फलकावरती. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. याची देही, याची डोहळा, क्रिकेटचा असा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टास की दिवस गोड व्हावा. कुठल्या संघाचा दिवस गोड होईल हा मोठा प्रश्न असेल. रनअप मध्ये आपण पाहू शकतो थोडीशी फंबलनेस आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत्यू चेंडू डेड बॉल जो मात्र घोषित केलाय. जे चेंडूवरती कुठलाही कार्य होत नाही त्या चेंडूला मात्र डेड बॉल असं घोषित केलं जातं. अमित डांगरे सर आपल्याला पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम बदलापूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रदीप सर, मॅन फ्रॉम गुरवलीपाडा. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. दोन्ही आकड्यावरती नक्कीच उल्लेख करेल गोल्डन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर वैभवदादा भुईर यांचा, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आपल्याला सौजन्य झाली आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत असेल आणि आभार असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. 3 आकड्यावरती पायावरती चेंडू टाकायचा प्रयत्न केला जातो, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 3 आकड्यावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम, स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत ऑन साइडला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 4 आकड्यावरती म्हणलं जातं की बेहतर तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. प्रश्न विचारले जातील गोलंदाजाच्या माध्यमातून, त्या प्रश्नांचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना द्यावा लागेल. यावेळेस योमेस आय विल डेफिनेटली डेस्टिया उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. झटका क्रमांक लागतो मैदानाच्या आतमध्ये पहिला. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाला विकेटचं पतन. निलेश निचिते बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज भागेश सुरोशे आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी 36 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. तोच फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. चांगली गोलंदाजी केली जातीय जनार्दन जाधवच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका होता, जणू या फटक्याचे चटके बसत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग करणारे आई गावदेवी उतने या संघाला बॉल सीमा पार एका टप्प्यावरती चाललाय फायनल क्षेत्रामधून. 4 चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. भागेशचा ट्रेडमार्क शॉट जो मात्र आपण पाहिला. स्लॉक स्वीप सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अशाच प्रकारची फलंदाजी सातत्याने गणेश ढिंगोरे, मॅन फ्रॉम आई गावदेवी गोटेगर ब संघाचा
सलामीचा फलंदाज गणेश ढिंगोरे, ज्याला धोनी या नावाने सुपरिचित आहे, तो देखील अशाच प्रकारची फटकेबाजी करतो. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून केले जातात. मी एका इंटरव्ह्यू मध्ये त्याला विचारलं होतं, इतकं सूर्य कसं गॅप शॉट सिलेक्शन तू कसं करतो? तो म्हणत होता, मी अंडरआर्म पहिले खेळायचो, अंडरआर्म खेळत असताना गॅप मध्ये फटकेबाजी करायचो आणि त्याचाच फायदा मला ओव्हरआर्म मध्ये बॅटिंग करत असताना मिळायला लागला. अगदी जर पाहायला गेलं तर अनेक असे खेळाडू जे अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो दोन्ही फॉर्मॅट खेळतात, त्यापैकी एक खेळाडू म्हणजे जनार्दन जाधव सध्याच्या स्थितीला आपण पाहतो गोलंदाजीची कमाल सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल असेल, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. हा देखील चेंडू जर पाहिला आउटसाइड लेग स्टंप होता, हुक करायचा प्रयत्न होता. 9 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून रंगलं जातं. आतापर्यंत 3 अवांतरच्या धावा येत असताना आपण पाहतोय. सातत्याने पायाला टार्गेट केलं जातं. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती बॉल चाललाय सीमा पार. भागेश सुरोशी ऑन फायर आणि त्याच्या माध्यमातून येतो अजून एक तडाखा. ब्रँडेड 4. गरजेचं आहे ते कसे येऊ देत. इथे आपण पाहतोय चांगली अशी फटकेबाजी होती. एक गुडघा जो मात्र धरतीला दान केला जातोय, त्यानंतर आडवा झाडू फिरवला जातोय आणि 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. स्लॉट मध्ये चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. स्किलिंग शॉट टेकिंग या बॉल सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चिरून फाडून भेदून बॉल सीमा पार. आलाय चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. अगदी मी उल्लेख करेन, रविवारी रात्री मी कांबा गावामध्ये होतो. कांबा प्रीमियर लीगचा ऑप्शन जो मात्र सुरू होता आणि त्यामध्ये आमची चर्चा सुरू होती की भागेश सध्याच्या स्थितीला रेड हॉट फॉर्म मध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं योगेश बनकरी सर असतील, मोठमोठी फटकेबाजीसाठी ते ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेचा यूज चांगला होत असतो आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर वनडाऊनला येऊन मोठमोठी फटकेबाजी सातत्याने भागेश करत असतो. अगदी नावाला साजे अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे 9, 10 आणि 11 तारखेला एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आपण पाहू शकतो. कांबा प्रीमियर लीग म्हटलं तर एक दर्जेदार आयोजन, तितकं सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडतील ते योगेश बनकरी कसले. बॉल चाललाय सीमा पार. योगेश बनकरी यांच्या बॅट मधून येतोय. कांबा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आपण पाहतोय टीमची टोटल 23 आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष योगेश बनकरी सर आणि त्यांच्या माध्यमातून षटकार येतोय. यावेळी अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. सातत्याने सांगत असताना आम्हाला तलवारीचा वार देखील करता येतो. चौकार षटकार जे मात्र मारता येतात त्यासोबतच सुईने देखील कापता येतं. सिंगल डबलचा खेळ देखील शांतपणे आम्हाला खेळता येतं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 25 आकड्यावरती. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून.
फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. नक्कीच उल्लेख करत होतो कांबा प्रीमियर लीगचं पहिलं सीझन गाजवलं होतं संतोष सुरोशे यांच्या माध्यमातून, दुसरं सीझन गाजवण्यात आला प्रवीण बनकरी यांच्या माध्यमातून, तिसऱ्या सीझनचे मॅन ऑफ द सिरीज होते योगेश शेठ बनकरी, आणि या चौथा सीझन आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप उत्कंठा जी मात्र लागली असेल सर्वच प्रेक्षकांसाठी, कारण एक अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत हर्षल, डाऊन दी बॉल येत आहेत. नो +1, टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. रिस्टफाईड बीमर जो मात्र घोषित केला, आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. एक धावची मात्र अर्जित केली गेली आहे, परंतु नो बॉल असेल का हा मोठा प्रश्न आहे. विनंती आहे उमेश केने सरांना. फेअर डिलिव्हरी असेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती फक्त एकनी पुढे जाईल जाऊन पोहोचली आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती, 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 28 रन ऑन द स्कोर कार्ड. दुसरे षटक जो मात्र मार्गस्थ, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले. चौथ्या चेंडूवरती एक धाव एकवटण्यात आली. अजूनही 2 चेंडूचं काही शिल्लक. मी म्हटलं होतं की 60 ते 65 धावा होणं गरजेचे, कारण समोर जर पाहिलं गावदेवी क्रिकेट संघ उतने ज्यावेळेस फलंदाजीला येईल त्यांच्याकडे देखील दाखल फलंदाज आहेत. मग गणेश असेल त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर अर्पित देखील असेल, विगू देखील असेल, जनार्दन देखील असेल. यावेळेस पंचांकडे कटाक्षर टाकण्यात आलं होतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असं म्हटलं जातं ना, खोटं बोला पण रेटून बोला. अगदी तेच पाहायला मिळालं. उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास थोडस कमी होता अपील मध्ये. प्रदीप सर पाहायला मिळतात एज अ अंपायर. धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती, 29 रन ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाईट बॉल येतो. सातत्याने पाहायला गेलं तर ऑन साइडला टार्गेट केलं जाते भाग्येशच्या माध्यमातून, आणि त्याला कुठेतरी कन्सॉलिडेट नाही करून द्यायचं म्हणून आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जाते, जेणेकरून तो ऑन साइडला टार्गेट करणार नाही. त्याचा जो बेस्ट झोन आहे त्याला टार्गेट करणार नाही असं सातत्याने प्लॅनिंग केलं जाते, परंतु एक्झिक्युशन होत नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ड्राइव्ह करायचं होतं, इनसाइड आउटचं स्ट्रोक घ्यायचं होतं, ड्रिल देखील करून दाखवली होती भागेशने. त्याला देखील माहिती आहे की बॅट आणि चेंडूचा जर संपर्क झाला तर मात्र चौकार अन्यथा षटकार पाहायला मिळेल, या ती मात्र शंका नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहतोय 30 या आकड्यावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती. फुल टॉस चेंडू होता, बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होते, थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील, आणि 2 धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती होती. 16च्या सरासरीने 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीची पिटाई कुटाई चंपी मरमत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल टीम आयडल घ्यायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 32 पाहायला मिळतीये. 16ची सरासरी मेंटेन केली जाती प्रति षटका मागे. असं म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परख और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि हुई किसी की जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ उतनेला मेहनत करावी लागेल, प्रयत्न जी मात्र करावी लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल. कारण आज जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर मात्र हा ग्राउंड तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. इथे आलेला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक जो मात्र
तुम्हाला खुश केल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी कराल अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्यांचा प्रतिसाद देखील पाहायला मिळतो. आणि एका क्रिकेटरला काय पाहिजे, ज्यावेळेस तो आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो, त्यावेळेला त्याला फक्त गावकऱ्यांची साथ लागते. अगदी असा हा एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. अर्पित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी कमान सांभाळत असताना आपल्या स्पिल मधील पहिले सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार. स्ट्रायकर एंडवरती योगेश आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चालाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक येत आहे दर्शन, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण उद्ध्वस्त होत असताना आपण पाहतो. अगदी म्हटलं जातं की कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावेंच्यासाठी रोखण्यामध्ये, कॅच पकडण्यामध्ये आणि कॅच सुटण्यामध्ये एकच वेळ पाहायला मिळतीये. अशा वेळेला गोलंदाज तरी करेल काय, कारण फिल्डरांच्या माध्यमातून साथ मिळत नाहीये. त्याचा 100% देण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु फिल्डरांची साथ मिळत नाहीये. नवसंख्य धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ चांगला असं नवसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि त्यानंतर मात्र एस्टनचा वेग घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होत आहेत. योगेश बनकरी यांना बाद व्हायला लागतोय. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ उतने या संघाला विकेटचं पतन, कांबा या संघाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत बेलवले येतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पायाचा वेग घेतलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. स्वतःवरती विश्वास दाखवण्यात येतोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एकदा एकपटली जातीय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती भागेश पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत बेलवले. अनिकेत बेलवलेचा जर विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर, वन ऑफ द फायनेस्ट बॅटर या बेल्ट मधला आपण पाहतो. अगदी किती मोठा ग्राउंड असू दे, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला तर हवेज विथ विंड, आणि जर पाहायला गेलं तर विंडच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये देखील त्याच्या माध्यमातून मोठमोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहू शकतो रोशन दळवी यांचं देखील आगमन झालंय. अमित दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम अमित दादा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन मध्ये. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. सातत्याने पाहायला गेलं तर या षटकामध्ये मोठी फटकेबाजी मारायचा प्रयत्न होतोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. सातत्याने सिंगल आणि डबलचा खेळ होतोय. ही मात्र जमेची बाजू असेल आई गावदेवी क्रिकेट संघ कांबाच्या बाजूने. बहुसंख्य धावफलकावरती 37 या आकड्यावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या होत्या. यावेळेस बॅटची कडा लागते. एसटी रक्षक बीट झाले आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. भाग्य भी बहादुरों का साथ देतीये, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या माध्यमातून नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा बॉल निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चौकार.
थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्ती. 41 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलामीला आलेले बॅटर निलेश आणि योगेश यांना माघारी परतावं लागलंय. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं भागेश आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. या संघामध्ये 3 योगेश आपल्याला पाहायला मिळतात. योगेश बनकरी असतील, योगेश पवार असतील, योगेश मसोंडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि योगेश मसोंडे मध्ये देखील ज्युनियर आणि सिनियर असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती पाहतोय भागेश, दुसऱ्या बाजूला अनिकेत. भागेशला इथून आपला गिअर चेंज करावा लागेल, कारण 41 धावा धावफलकावरती. इथून 15 ते 20 धावा आल्या, 60 धावा कुठेतरी झाल्या तर फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ कांबा. परंतु त्या धावा येतील का हा मोठा प्रश्न असेल. गोलंदाजी कमान सांभाळत असताना गणेश आपण पाहतोय, गणेश भाकरे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13.76 ची सरासरी मेंटेन केली जाते. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय चॉकलेट बॉय ऑफ नेटिव्हली प्रथमेश ठाकूर पाहायला मिळत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचांची दोन्ही आज समांतरी धावा असेल. अवांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. आज टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 42. या आकड्यावरती 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला होता, फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. येस, टॉस झालाय चेंडू. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एसटी रक्षकच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. असं म्हटलं जातं की तुफान से डरकर नौका पार नहीं होती, हालातों से डरकर मंजिल पार नहीं होती, क्योंकि किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न करावे लागतील. स्टॅम्प स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी यहाँ पे टूटा असं आपण पाहू शकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44-44. सध्याच्या स्थितीला उन्हाचा तडाखा बसतोय आणि त्यासोबतच प्रथमेश ठाकूर सर देखील जोमात आलेत, याची मात्र शंका नाहीये. इथे हुक करायचा प्रयत्न होता. बॉल फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचं होतं, परंतु ऐन टायमाला अनिकेतने सांगितलं नो. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एक्झिक्यूट केली जाते सिंगल. 45 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला ग्राफ जो मात्र खाली जातो. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. लिकट केलेला चेंडू आपण पाहतो. फलंदाज बीट झाले होते तोपर्यंत 1 धाव. लीग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46. या आकड्यावरती प्रेडिक्ट केला जातोय स्कोर जो मात्र 52 चा असेल. प्रथमेश ठाकूर सरांच्या माध्यमातून 52 चा स्कोर जो मात्र प्रेडिक्ट केला जातोय. बघूया काय होतोय. विनंती असेल सन्माननीय रविदादा चौधरी साहेबांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. इथे नो चेंडू असेल. नो +4 नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा पंजा ओपन होत असताना आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाच्या बाजूने बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा पंजा. दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय रविदादा चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये. विनंती आहे दादा आपण यायचं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या धावफलकावरती 51 पाहायला मिळेल. 51 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येत असताना इट्स आउट ऑफ दी पार्क आणि येतोय हा षटकार.
एज 12th मॅन आपण पाहतोय देवेश आहेत. आज देवेशची कमी जी मात्र भासत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ उठणे संघाच्या बाजूने काल अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. डाय मारण्यात आली होती, त्यानंतर मात्र इंजर्ड झाले होते. अगदी शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली होती त्यांच्या माध्यमातून मॅच जिंकली होती. ते इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो. एक धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचले 58 या आकड्यावरती 59 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे साई श्रद्धा गुरवली आणि आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस जो मात्र होणार आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा गुरवली. रुंदी टीमचा कॉल आहे. इक्विरा स्पोर्ट्स गुरोली पाडा असा कॉल होता. टॉस जिंकलेला आपण पाहतोय रुंदे या संघाने. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला रुंदे या टीमने जास्त विचारणाने फक्त डिसिजन सांगायचं. बॅटिंग करणार आहेत खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. टॉस जो मात्र झालाय टॉस जिंकलेला पाहतोय रुंदे या टीमने बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलंय फिल्डिंग साठी साई श्रद्धा गुरवली या संघाला. आणि ज्यावेळेस खेळाचं दुसरं सत्र चालू होईल या ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय वेल्वेट व्हॉइस ऑफ नेटिव्हली चॉकलेट बॉय ऑफ कल्याण आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय प्रथमेशजी ठाकूर सर.
थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या वतीनं. बंधू राज मात्र सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचन कक्षामधून सातत्यानं चांगल्या कार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रसन्न कुठेतरी व्यस्त असाव्यात, त्यामुळे प्रथम आपल्या सोबत इथे नक्कीच पाहायला मिळतात. सामन्याच्याकडे नक्कीच आपण वळणार आहोत. पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 58-59 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय. 59 रिक्वायर्ड. पहिल्या 2 धावा धावपटलावरती आला स्ट्रायकिंग एंडवरती जॉर्डन जाधव आणि हा फटका दमदार आहे, हा खेळाडू असरदार आहे आणि हा स्ट्रोक शानदार आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ठोकलाय पहिला दमदार षटकार. स्वर्गीय रमेश दळवी स्टँड आणि स्वर्गीय नामदेव मेहर स्टँड वरून चेंडू मात्र पाठवला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दिमागदार फटका आपण पाहिला तो जॉर्डन जाधवचा बॅटमन आणि अशोक शेठ यांच्या वतीनं 200 रुपयांचं हे कॅश प्राइज आपण पाहतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर यावेळेस देखील फटका मिस टायमिंग इनफिल्डच्या डोक्यावरनं बाउन्स चाललाय. कवच बाउंड्री लाईनच्या जवळ आणि बघता बघता कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर हा येतोय दैदिप्यमान फटका चौकार. स्टँड आणि स्वर्गीय मेहर स्टँड, त्या स्टँडला जर चेंडू लागला किंवा त्याच्या वरून गेला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय आपण पाहिलं तर योगेश फुलोरे स्टँड आणि स्वर्गीय नारायण देशमुख स्टँड, या 2 स्टँड वरून जर चेंडू गेला किंवा त्या स्टँडला जरी चेंडू लागला तरी 200 रुपयांचं पारितोषिक अशोक शेठ दळवी साहेबांच्या वतीनं आपण पाहतोय. ऑन साइडला लॉक केलाय लॉंग गॉनच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. 400 रुपयांचा फटका आपण पाहिलाय. जॉर्डन चा बॅटमन सिक्सर. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर षटकार चौकार आणि पुन्हा षटकार. जणू काय धावांचा हा पाऊसच मैदानाच्या आतमध्ये पाडतो की काय जॉर्डन, हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 69 धावांचं लक्ष 59 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवलंय आणि 59 टार्गेट टोटल जर आपण पाहिलं चेस डाऊन करताना ही विस्फोटक सुरुवात आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. आता मात्र सन्मान दिला गेलाय. हे समजदारीचं क्रिकेट आहे. शेवटच्या बॉलवरती इथे मिळाली सिंगल स्ट्राईक, स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक संपन्न झालाय. पहिला 1 आणि पहिला विस्फोटक आणि वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो ती 19. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त एकही खेळाडू जर किंवा प्रेक्षक आढळला तर बघा आपल्या संघाला पेनल्टी दिल्या गोष्टीची आपण नोंद घ्या. खेळाडू कक्षामध्ये 9 खेळाडूंच्या व्यतिरिक्त इतर एकही प्रेक्षक जर आढळला तर जो खेळाडू कक्षामध्ये संघ बसलेला आहे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 आणि राजला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्रायकिंग एंड वरती जॉर्डन जाधव. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू आपण पाहतोय राऊंड लेग्स व्हाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड वरती आपण पाहिलं तर 20 धावा लागलेल्या आहेत. लक्ष 59 धावसंख्येचं आहे. 59 रन्स. 59 धावसंख्येचं लक्ष सर करताना 20 तर झाल्यात. 39 स्टिल रिक्वायर्ड. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय पायांवरती जणू काय ब्रश झाला असावा. अवघी एकच धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. मिसिंग लेग स्टंप अंपायरचा निर्णय आपण पाहतोय.
आणि या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राज, षटक क्रमांक दुसरा. कॉमेंट्री बॉक्स एंड वरून, या एंड वरून आज मात्र गोलंदाजांना भरपूर बेनिफिट इथनं मिळाला आणि राज तो फायदा उचलेल का, याच गोष्टीचा मी उल्लेख केला की या एंड वरून जेव्हा बॉलिंग झाली आहे तेव्हा बेनिफिट मात्र बॅटर्सला मिळाला, पण समोरच्या एंड वरून जेव्हा गोलंदाजी झाली आहे तेव्हा मात्र फलंदाजांनी बाजी मारली आहे. सो इथे या षटकामध्ये भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे की धावसंख्या किती येतील आणि किती विकेट गमावले जातील, की जास्तीत जास्त डॉट बॉल इथनं गोलंदाजाच्या वतीनं मात्र हाताळले जातील. सध्याच्या घडीला आपण पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा खर्च केली, त्यानंतर सिंगल आणि आता बॉल डॉट थांबलाय, थोडा वेळ घेतोय. डेड बॉल, विरुद्ध चेंडू अंपायर घोषित करतात. पुढचा बॉल, यावेळेस देखील पुन्हा एकदा पायचीत साठी अपील आपल्याला पाहायला मिळते. अंपायर तेच सांगतात की बॅटची कडा घेतोय चेंडू आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ती अपील सातत्यानं फेटाळली जाते आणि इथे देखील एक सिंगल आपण अंकित केलेली पाहायला मिळते आपल्याला. स्कोरबोर्ड म्हणजे धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतो 22 आकड्यावरती. जॉर्डन बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजाला आपण पाहतो तो राज. जॉर्डन साठी हा चेंडू होता, विकेट किपर बीट झालाय. बॉल मागे आपण पाहतो व्हाईट बॉल, अवांतर धावेचा इशारा आपण पाहतोय आणि अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना 23 धावा धावपटलावरती. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं जवळपास 19 धावसंख्या आल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील पाहिलं तर अवांतरच्या मदतीने 2 आणि 2 सिंगल अशा धावसंख्या आपण पाहतोय त्या 4 आल्यात. ऑन साइडला लॉफ करायचा होता, बॅटरने बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने धावा बनल्या तो धावांचा वेग पूर्णतः थांबवला गेलाय, कमी केला गेला आणि त्या अनुषंगाने मात्र धावांपासून इथे वंचित ठेवण्यात आलाय. या षटकामध्ये सिंगलला प्राधान्य दिले गेले, 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 5च धावा आतापर्यंत फक्त बनवल्या. 24 धावा धावपटलावर पहिल्या षटकामध्ये 19 आला आणि या षटकामध्ये आला धावा 5. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे, एखादा मोठा फटका आला तर उत्ने संघ देखील या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुढे येईल, अन्यथा कमबॅक होईल. गावदेवी क्रिकेट संघ कामबास आपण जात दाखमीची गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय राज इन सेकंड ओव्हर. षटक दुसरं आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहिलं तर अद्याप खूप छान इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे सध्या ती राजची. आक्रमक भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस देखील लोअर फुट होता, ऑन साइडला वळवला गेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आपण पाहतो शेवटचा हा चेंडू होता आणि फक्त एकच धाव घेतली गेली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. धावसंख्या आपण पाहतोय षटकात 2 संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपटलावरती लागला तर 13.00च्या सरासरीनं 26 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिला तर 33 धावा संख्येची गरज. 33 स्टिल रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू विजयासाठी 33 धावा. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 26 धावा धावपटलावरती. 33 अद्यापही करायच्या आहेत. 33 स्टिल रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. पहिल्या 12 मध्ये 26 बनल्यात, पुढच्या 12 मध्ये 33 बनवायच्या. मॅच तर अद्याप बॅलन्स आहे कारण मैदानाच्या आतमध्ये जॉर्डन अजूनही उभा आहे, त्याचा बॅटमधनं
2 षटकार आणि 1 चौकार तर अद्याप आपण पाहिला आणि बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंड वरून गोलंदाज साहिल सज्ज होत असताना आपण पाहतो. षटक तिसरं साहिल गोलंदाजी मार्क वरती. जॉर्डन साठी आता मात्र विस्कळीत क्षेत्ररक्षणाचं स्वरूप आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कुठेही सजवून घ्या पण बॉल मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा 7-12 जणू काही जॉर्डन जाधवनं स्वतःच्या नावावरतीच करून ठेवलाय. लॉंग ऑनच्या बाहेर या सत्रातला तिसरा धमाका सिक्सर. लॉंग ऑनच्या बाहेर 3 भव्य षटकार. जॉर्डन जाधवचा बॅट बंद आणि यावेळेस देखील ना वो मुहूर्त देखता है ना वो गेंदबाज की सूरत देखता है. मैदान के अंदर जॉर्डन जाधव खड़ा है, वो बस अपने टीम की जरूरत देखता है आणि त्याचा बॅटमन पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. अकमीची बॅटिंग सुरू आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि आता येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी आता 33 ची गरज होती. 2 सिक्सर आलेत. 21 करायचे असतील कदाचित. येस 10-21. तिसरा आला तर कॅश प्राइस तर होतं पण हरकत नाही. ड्राइव्ह केला गेला पण बघता बघता हा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना 1 बाउंस ओव्हर दी लाईन. 4 रन. आणि 11 चेंडू मध्ये वैयक्तिक 37 या आकड्यावरती बॅटिंग करताना सध्याच्या घडीला जॉर्डन जाधव आपल्याला पाहायला मिळतो. ज्या जॉर्डननं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं, पुन्हा तो कारनामा करेल का या प्रश्नाचं उत्तर मिळेल येत्या काही चेंडू मध्ये. ऑफसाइड रिझनला खेळायचा होता, फटका हॅमट करायचा होता. बॅटरनी बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला नाही. डॉट बॉलला साईला दिलासा मिळाला असेल कारण पहिल्या 3 बॉल वरतीच ताजावरती जणू काय तुटून पडला जॉर्डन जाधव. आणि या सत्रातला आपण पाहतो जॉर्डनने पहिला बॉल डॉट फेस केला. पुन्हा एकदा गुड लाईन गुड लेंथ पूर्णतः कमबॅक केलाय तो गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं. षटक तिसरा आणि साहिलनं धावसंख्या अद्यापही विजयासाठी जर आपण पाहिलं येणारे 7 चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. 7-17 समीकरण आपण पाहतो. गोलंदाजाच्या डोक्यावर ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक धावला त्यांचा वाक्याच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा येतोय सर्वात सफल आणि सेफ फटका क्रिकेटच्या विश्वातला. 4 धावा आणि या चौकारानं मात्र समीकरण पूर्णतः बदलून दिलंय. गरज होती 12 चेंडू मध्ये 33 या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा आल्यात. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि आता विजयासाठी करायच्या त्या 13 धावा. जॉर्डन ती सुरुवातीला विस्फोटक फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचा त्याचा संघर्ष त्याचा प्रयत्न सफल ठरतोय की काय. कारण अगदी विचार केला तर समीकरण 12 चेंडू 33 धावांचं होतं. तिथून मात्र जबरदस्त बहारदार तुफानी बॅटिंग आपल्याला जॉर्डन जाधवची पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 आल्यानंतर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 13 धावांची गरज आहे. वैयक्तिक 41 आकड्यावरती बॅटिंग करतो सध्याच्या घडीला जॉर्डन जाधव. स्वप्न तर उतने गावाला उतने संघाला विजयाचं स्वप्न पूर्तता केली जाईल का जॉर्डनच्या माध्यमातून की गणेशच्या माध्यमातून की दुसऱ्या बाजूला शुभम मात्र चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप तर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये राजनं पूर्णतः प्रयत्न केला होता पण त्यानंतर मात्र साहिलच्या विरोधामध्ये मोठी फटकेबाजी झाली आणि आता
शुभमच्या हातामध्ये बॉल आहे. म्हटलं जातं ना की टरबूज को देखकर खरबूजा भी रंग बदल देता आहे. आणि एका बाजूला ज्या प्रकारची फलंदाजी जॉर्डन करत होता, पाहिलं गणेशने सांगितलं मीही त्या दाखमीची फलंदाजी करू शकतो. आणि त्याचा बॅटमध्ये आला संघर्षाचा संकनात फुंकणारा षटकार. गरज होती षटकाराला 7 करायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. व्हॉट अ ग्रेट मॅच. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. हा ऍक्शन ड्रामा आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय. लॉफ करायचा होता बॅटची कालची कडे, एक तर पूर्ण केले. सेकंडचा कॉल जॉर्डन जाधव पोहोचला देखील. सेकंडचा कॉल डेंजर झोन वरती बॅटर धावतो भरपूर वेगानं. आणि बघता या 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. येणारे चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 4 आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. हा अटीतटीचा सामना आपण पाहतो. निमित्त आहे स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. भव्य पर्व, मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि आपण सर्व साक्षीदार या सामन्याचे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटनं जसा आला तसा बाहेर पाठवलाय. गणेशनं आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. गणेश फिनिश सॉफ्ट इन हिज स्टाईल. सामना संपला, मॅच फिनिश आणि सामना इथं जिंकलाय तो गावदेवी क्रिकेट संघ उतनेनं. अभिनंदन 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 टीम उतने. हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला याबद्दल आपलं कौतुक आणि आभार टीम कांबा. आणि नक्कीच कल्याण ग्रामीणचे विद्यमान उपाध्यक्ष योगेश दादा बनकरी साहेबांना मी विनंती करेन, योगेश दादा या पण आमच्या मुख्य अतिथी कक्षावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान केला जाईल. आणि मी या दरम्यान इन्व्हाइट करतोय आमचे या सामन्याचे सामनावीर नो डाऊट अबाउट पुन्हा एकदा 41 नॉट आउट झाले बनवले आणि बॉलिंग करताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिली. तो जॉर्डन जाधव ठरलाय सलगच्या दुसऱ्या सामन्यातला सामनावीर.